संध्याकाळचे 6:40 झाले आणि आता आमच्या इथं सगळ्यांच्या लाईटी गेलेल्या आहे. काय का बरं गेल्या माहिती का? तर तुफान वादळ सुटले वादळ, आणि आता थोड्या वेळामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. हे बघा असं वातावरण झालं एकदम खतरनाक. दिवसभर एवढं ऊन होतं का बस. मक्याची कणस, अरे बापरे. हे मागे किती रुपयाला एक? 10 रुपयाला एक. आणि लय महाग झालं का? मग 5-5 रुपयाला भेटत आहे, 10 रुपयाला एवढं एकच. अगं शहरामध्ये हेच 20-20 रुपयाला आणि 30-30 रुपयाला विकतात माहिती का? दोनच भेटले, दोनच? राहिलेलं गर्दी होती ते माणसं. माऊली कुठे आहे काय माहिती, केव्हाचा बघतोय माऊलीच दिसाना. केला असं तनुच्या घरी हा खेळायला. ना, हे वादळ पाहा ना किती सुटलंय. हा ना. बरं जाऊ तू का घरात? हा घरात थांब, मी माऊली कप पाहतो बरं का. माऊली कुठे आहे? चटकन. 2 कणस आणले मस्त मक्याचे. तर आता माऊलीला तर प्रचंड आवडतील, तर माऊली पण आलाय बघा. ओ माऊली भाऊ, कुठे गेले होते तुम्ही? माऊली भाऊ, काय झालं तुम्हाला? काय झालं? काय झालं खरं सांग. काहीतरी मारामाऱ्या केल्या त्या बात, काहीतरी त्याला राग आलाय बघा. काय झालं बघ त्याला. माऊली, काय झालं रे? काहीतरी झालं असेल बरं का. कोणी मारलं का तुला? काय झालं? हा, कोणी मारलं? कोणी मारलं? कोण बोललं काय तुला? कोण काय बोललं? हा, साई, आई काय म्हणे? हा मस्ती करीत असेल आवं, म्हणून आईने याला काढून दिला असेल. दिवसभर तिकडेच खेळत होता. चल ऐक जायचं, चल आपल्याला. चल ना, चल ना, चल ना. जाय ना आता उठ. उठ ना. हे बघ याच्यात तुला मस्त मक्याची कणस आणली. हे बघ खोलून बघ. हे बघ किती भारी मक्याचे कणस आहे. वा वा वा. सोल तर आपण बाजू गॅसवर. तुला आवडतं ना मक्याचं कणीस? तनूला बोलवायचं ना रे माऊली. नाही येणार का? बरं, काहीतरी तनूच आणि याचं काहीतरी ना भांडण झालं, त्याच्यामुळं आई याला काहीतरी बोलली आणि हा राग इकडे निघून आला. अरे थांब, इकडे तिकडे फेकू नको. ते मक्याचे कपडे फेकू नको ना इकडे तिकडं. हळूहळू कपडे एक घाल. जागी कपडे काढायचे. अरे असे नको ना फेकू कुठं पण. बाहेर किती वादळ आहे पाहिलं ना, तुफान पाऊस येणार. हा, बाहेर नको 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 एवढं बाहेर. वारा अजून चूल पेटेल का आता? नाही आपण गॅसवर आपण भाजू आता. काय ते चूल पेटेल का? बाहेर कुठं भाजायचे बाहेर? कशाने कशाने आता? याच्यावर आपण मग आता आपल्याकडे लाकडं नाही ना रे. या शेगडीवर आपण भाजला असता, पण आता या शेगडीसाठी लाकडं नाही आपल्याकडं. काय करायचं बोल? जायचं का त्यांच्याकडे, जायचं मामाकडं? हा, चल. चप्पल घाल आणि जाय. येऊ का? हा, चप्पल घाल. चप्पल कुठे तुझी? तिकडेच राहिली का? चप्पल घेऊन ये, तसंच नको पळू. हा, तनू घालून गेली तुझी चप्पल. ओके, गावात. तर मित्रांनो, वादळ थांबले बरं का बाहेर, पण वातावरण अतिशय छान असं वातावरण झालंय बरं का. आणि हे 2 कणस घेऊन आता माऊलीच्या मामाच्या इथं चाललोय. आता हे जे कणस आहे ना, आता आम्ही शेगडी आहे ना, ती चार्जिंगवाली शेगडी, त्याच्यावर भाजणार आहे. म्हणजे त्याच्यात लाकडं टाकायचे आणि ती पेटवायची शेगडी नाही का, तिचा काही धूर होत नाही. तर त्याच्यावर आता मस्त हे भाजू आपण, कारण सध्याला गॅस काही मिळत नाही. त्याच्यामुळे आहे ना, गॅस बचत सगळीकडेच चालू बरं का. गॅस कसा बचत होईल. माऊली चाललाय पायी. त्याला प्रचंड राग आला आईचा, त्याच्यामुळं आता तो काही जास्त काही बोला ना. पण हे बघा आमच्या आजूबाजूचं हे वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे बघा. दिवसभर इतकं ऊन होतं, प्रचंड गरमी होती, आहे का नाही? किती सुंदर वातावरण आहे. तर चला पहिले आपण हे कणस भाजून घेऊ. आता त्यांनी शेगडी पेटवलेली पाहिजे फक्त. माऊली शेगडी पेटवली का मामाने? नाही माहिती. मामा कुठे आहे का घरी? आहे ना, ओके. अरे बघा माऊलीच्या मामाच्या घरी आपण आत्ता आलोय. चला, त्यांच्याकडं तर लाईट नाही, त्याच्यामुळं त्यांच्या घरात नुसता काळोख दिसू राहिलाय बरं का. आमच्या घरामध्ये बॅटरी इन्व्हर्टर आहे, त्याच्यामुळं घरात आहे लाईट. हे बघा इथं प्युअर काळोख झालाय, काळोख.
लाईट बी गेली. तिच्या हातात काय पा ते पेटवेले का शेगडी? तिच्या हातात काय म्हणा. हा माझा मासा वांग आहे ते छोटस मासा आहे. मासा आहे, मासा. मासा हा मासा असा कसा मासा? फिश आहे, फिश दाखव गं, नीट दाखव. हा ग फिश फिश पेटवायची ना. अरे बापरे लाकडे घेऊन ये ना माऊली. कागद आण ना मग. मग आता हे कंस खायचे ना तुला? खायचे ऐकते पाहिजे तुला. तर मित्रांनो हे बघा आता या ठिकाणी हे लाकडं आहे बरं का आणि ही शेगडी आहे. तर या शेगडीमध्ये जी राख होती ती खाली टाकून दिली आता. तर आता आम्ही अगदी 2 मिनिटामध्ये आता ते ही पेटवायला काहीतरी आण ना दादा. शेगडी पेटवणार आहे. कंस खाली ठेवतो. काळीची पेटी दे का. लाकडं टाक ना छोटे छोटे. छोटी पण मला तोंडात घालशील त्याला. एवढा मोठा नाही रे. बारीक बारीक दे ना. लागल पाहायला. थांब आपण पहिले आता आहे ना. पेटाची का नाही काय माहिती आता एवढी. हा ना वारं पण चालू आहे बाहेर. हा ना. पेटायला तर पाहिजे. अय्या. अय्या वारच इतकं प्रचंड आहे का बस. माऊली खाली बस मागे पडशील खाली बस. पेटल प्लास्टिक कागद आहे हाताला चिटकल बर का. मित्रांनो माऊली आता मक्याचे कपडे काढतोय आणि इकडे शेगडी पेटायला आहे ना जरा वेळच लागल. मका कुठून आणली. बाजारातून त्याच्या मम्मीने आणले मका. गॅसवर नाही चांगले लागत ते भाज्यात. याच्यामध्ये केस किती निघाले ना भाऊ याची है ना. हे बघा वहीच आणली डायरेक्ट. एक एक कागद फाडायचा आणि याच्यामध्ये टाकायचा. खंडराव महाराज की जय. हो हो कुठे गेली होती बाई तू? गावात. बर आता माऊली आणि तनू दोघांसाठी हे मक्याचे कणस आणले बर का. या शेगडीचा धूर झाला ते एकदा लाकडाने पेट घेतला का धूर बंद होऊन जाईल. याचे कपडे काढ. हा कपडे. लाईट आली लाईट लाईट लागत नाही. लाईट आली. ते केस बाजूला कर त्याचे. भेटली बा. तर मित्रांनो फायनली शेगडी पेटली बरं का. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये ही शेगडी पेटली आहे. या शेगडीला बटन पण आहे 1 2 3 म्हणजे कमी जास्त करू शकतो. हे बघा या आरावर मस्त पैकी आता भाजून निघतील हे कंस. पहिलं कणीस टाकलंय भाजायला शेगडीवर. दुसरं बी द्या ना दादा. बरं का नाही? अरे काढ ना तू कपडे लवकर. काढ काढ लवकर. एक एक वाजू आपण. जाऊ दे धरे तुझ्या हाताने काढा. ए मारा मारा नका करू. तिथं बसूच नका ना तुम्ही वर पडशाल पाठीमाग. खाली बस चल. तनू खाली बस ना तू. बस का जवळला का नाही ना. जळालं बस ना. हा बस. तर हे बघा मित्रांनो हे अशा पद्धतीनं हे कणीस भाजलंय. आता दुसरं कणीस भाजायचं काम सुरू होतंय. तनू लिंबू कापून आण आणि मीठ आण. होय का. जा लवकर. कापून नको आणू. चाकू आहे इथं. लिंबू आण फक्त आणि एक प्लेट आण. त्याच्यातली मीठ आण. हे बघा मित्रांनो हे कणीस आता हे फक्त गोड असायला पाहिजे आहे का नाही. असं तनुबाईने आणलंय मीठ आणि हे लिंबू आणलंय. ताट आण ना मस्त मोठी ताटली आण. तर मित्रांनो दोन्ही कंस भाजून झाले. तर इथं लिंबू कापून घेतोय आपण. हे बघा हे लिंबू कापलं. माऊली ओके माऊलीचं हे कणीस तनूचं हे कणीस. तर याच्यावर आपण मीठ घेतलं बघा या ताटामध्ये. देतो लावून मी. थांबा. आणि ह्या कंसाला लिंबू तोडणार आहे आपण बघा. आता त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या अगोदर आपण. मिठामध्ये लिंबू बुडवलं आणि ह्या कंसाला असं चोळून घेतलं बघा. आता याच्यानंतर खायची टेस्ट अतिशय छान होईल. माऊली तर कच्चा लिंबू पित राहतो बघा. त्याला लिंबू लय आवडतं. चावून चावून सुद्धा तो लिंबू म्हणजे गिळून घेतो ते पाणी त्याच्यातलं. तुला पण आवडतं का लिंबू? धर धर मावडी. दोन्ही कंसांना लिंबू लावलं मीठ लावलंय आणि आता हळूहळू खा तुम्ही. एक नंबर. हा? काय झालं काय झालं? गरम आहे का? गरम आहे गरम आहे. हळूहळू खा. बोलले असेल. क्वालिटी आहे ना पण. हा? पाणी प्यायचे बर पाणी प्यायचे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय.